भगवान की, कपिवर्य महारुद्र हनुमान की, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, हर 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 महादेव, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्री भगवान की जय। चंदनाचे हात पाय हे चंदन, चंदनाचे हात पाय हे चंदन, परिसा नाही हे नकवणे अंग, दीपा नाही पाटे पोटे अंधकार, सर्वांगी साकर अवघे गोड, तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता उगून मिळे चिना, दीपा नाही पाटे पोटे अंधकार, सर्वांगी साकर अवघे गोड, समचरण सरोजम सांद्र नीला बुधावम जगननेत पाने मंडनम मंडनानम, तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सदैदौल संविठ्ठलम चिंतयामि, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, दुसरे चरण संतांच्या, दुसरे चरण संतांच्या, पांडुरंग करो प्रथम नमन, 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 दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कटे तावितारो, त्यांच्या कृपादाने कटे तावितारो, दुसरे चरण संतांच्या, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कटे तावितारो, त्यांच्या कृपादाने कटे तावितारो, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपेदान कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख, शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्ते त्याच्या वाटा मज दावया सुवटा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, नमो सद्गुरु तुकया ज्ञान देपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, महायोगी पेटे तटे भीमरत्यं वरं पुंडरीका यदा तुमनींद्र, समागस्तिष्ठं तमानंद कंदं प्रब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण, तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, मी तरी बालक बोबडा बोले, का वाकुडावे चुका पावले, ते चोज करुणी माऊले रिजे देवी, ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी,
मस्तक हे पायावरी वार करी संताच्या हरी बोल. वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या विठ्ठल विठ्ठल बोला ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज राजादी रामचंद्र भगवान कपिवर्य महारुद्र हनुमान शिवछत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज हर 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 चंदनाचे हात पाय हे चंदन परिसाना हे न कौनी अंगी दीपाना ही पाटे पोटी अंधकार सर्वांगे साकर उगी गोड. आज आपल्या येथे गयाबाई यशवंतराव देशमुख यांच्या चौथ्या पुण्यस्मरणार्थ निमित्ताने कीर्तन सोहळा कीर्तन सेवेकरता माझ्यासारख्या पामराला या ठिकाणी बोलवलेलं आहे. आज कीर्तन रूपी सेवेकरता जो निवडलेला अभंग आहे श्री संत शिरोमणी जगतवंदी जगदभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा 4092 मधला सर्वांच्या पाटंतला सर्वांच्या परिचयांतला सर्वांच्या कानपाटंतला असेल असा हा उत्कृष्ट अभंग निवडलेला आहे. या अभंगामध्ये श्री संत शिरोमणी जगतवंद्य जगद्भूषण जगद्गुरु तुकोबारायांनी सज्जनाचे लक्षण सांगतात. सज्जन कसे असतात, साधू कसे असतात, संत कसे असतात या अभंगातून तुम्हा मला कळावं म्हणून लक्षण त्यांचे सांगतात. अभंगाकडे जाण्यापूर्वी अल्पासा पर्याय असा आहे. माईबाप आपण सर्वांनी या ठिकाणी कशासाठी जमलेले आहोत सर्वांना माहिती आहे. आपल्यामधून असणारे 4 वर्ष झालेले कैलासवासी गयामाईनं आपल्यामधून गेलेलं आहे आणि त्यांच्या परिवारामधले असणारे त्यांचे सुपुत्र आदरणीय मोहनराव यशवंतराव देशमुख तसेच अब्बासाहेब यशवंतराव देशमुख तसेच लालासाहेब यशवंतराव देशमुख विठ्ठलराव यशवंतराव देशमुख सर्व देशमुख परिवारांनी आपल्या आईच्या पुण्यतिथी निमित्ताने हा कीर्तन सोहळा मी उभा राहून बोलावं, तुम्ही सर्वांनी बसून ऐकावं. पात्रता नाही, लायकी नाही, तरी सुद्धा देशमुख परिवारांचं मन मोठं आहे, अंतकरण मोठं आहे.
माझ्या वनी लहानशा साधकाला बोलून नारदाची गादी दिलेलं आहे. संपर्क करणारे सुप्रसिद्ध महाराष्ट्रामध्ये कीर्तनकार, कीर्तनाचार्य, भागवताचार्य, बालकीर्तनकार म्हणून असं सुप्रसिद्ध असणारे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण यशवंतराव महाराज कातळे यांनी संपर्क केल्यामुळे येण्याचा योग आलेला आहे. आणि त्यांचे पिताश्री हरिभक्तीपरायण आदरणीय गायनाचार्य नागनाथ महाराज कातळे त्यांच्या संपर्कानुसार येण्याचा योग आला. इथं आल्याच्या नंतर सर्व गायक मंडळी माझ्या कोणीही परिचयामधले नाहीत, पण गोड गायन करतात. आनंद वाटलं. माझ्यासोबत आलेले हरिभक्तीपरायण गायनाचार्य माऊली महाराज मुखेडकर त्यांची उपस्थिती. 10:30 पावणे 11 वाजायला लागलेले आहेत. 1 तासभर आपणाला गोड चिंतन करायचंय. सर्वांना विनंती प्रार्थना आहे, कीर्तन होईपर्यंत कोणी उठू नका, बोलू नका. सर्वांना हे विनंती. विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी सज्जन कसे असतात सांगतात. त्यांचे लक्षण सांगतात. पुण्यतिथी, पुण्यतिथी कोणाची होते? पुण्यतिथी कोणाचं करतात? कोणाचंही करत नाही पुण्यतिथी. बघा, भरपूर पैसेवाले लोक येतात, त्यांची काही पुण्यतिथी नाही. ज्यांनी असताना पुण्य करतात, त्यांच्या अंकामध्ये पुण्य असते, त्यांची शेवटला पुण्यतिथी होत असते. आणि दुसरं असं आहे, तिथी 15 आहे, सर्वांना माहित आहे. 15 तिथीमध्ये कोणतं पुण्य आहे आपणाला माहित नाही, पण ज्या पुण्यवान लोकांनी त्या तिथीला निघून जातात ते तिथी पुण्य करतात, म्हणून त्यांची पुण्यतिथी आहे. विठ्ठल विठ्ठल तेच पुण्यवान लोक कसे असतात, त्यांचे लक्षण कसे असतात, तुम्हा आम्हाला कळत नाही. बघा, जगद्गुरु तुकोबरायाला आवड होती असं म्हणतात, आणि 2 प्रकारची आवड होती. एक देवाची आवड होती आणि 2 साधू संतांची आवड होती. कोणालाही आपल्याला आवड असू द्या, ज्यांना जे आवड आहे ती त्यांच्या मुखावाटे बाहेर पडत असतो सहजपणे. जगद्गुरु तुकोबरायाला देवाची आवड होती आणि साधू संतांची आवड होती, म्हणून जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखावाटे अनेक अभंगामध्ये देवाचं वर्णन आहे. 4092 अभंगाचा गात आहे. अनेक अभंगामध्ये देवाचं वर्णन आहे. बघा, एक नाटाचा अभंग सांगतो. विठ्ठल आमचे जीवन आगमनिगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल हित गोत चित्त, विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थ आवडे मात विठ्ठल असे, विठ्ठल विस्तारिला जनी सप्ते पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसे. या अभंगामध्ये फक्त विठ्ठलाचं नाव आहे. का? देवाविषयी आवड आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा का. जगद्गुरु तुकोबरायांना देवाविषयी आवड होती, प्रेम होतं, म्हणून त्यांच्या मुखावाटी अनेक अभंग निघालेले देवाविषयी. चला, आणि तसे साधू संतांविषयी तुकोबरायांना आवड होती, म्हणून त्यांनी अनेक अभंगामध्ये संतांचं वर्णन केलेलं आहे, साधूचं वर्णन केलेलं आहे, सज्जनाचे वर्णन केलेलं आहे. संताचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते नाही. आणि त्यांनी वर्णन करतात ते खरंय, सत्य आहे. कशावरून? स्वतः तुकोबराय साधू होते, तुकोबराय संत होते, सज्जन होते, म्हणून त्यांच्या मुखातून निघालेले शब्द ते सत्य.
स्वतः साधू होईपर्यंत साधूचं महत्व कळत नाही, संत होईपर्यंत संताचं महत्व कळत नाही. तेवढं लांब जायचं नाही. थोडक्यात सांगावं म्हणायचं असेल तर गायक होईपर्यंत गायनाचं महत्व कळत नाही. म्हणतात बरेच लोकांनी गायनाला काय लागते, टाळ घेऊन एक चाल म्हणतात 2000 रुपये घेऊन जातात. तू म्हणून दाखव म्हणजे कळते. एका रागामध्ये मला काय तेवढं जमत नाही, एका रागामध्ये 150 शब्द राहतात असं म्हणतात. 150 अभंग पाठ केल्यावर एक राग बसवायला, आणि त्या एका रागामधून अनेक राग तयार करावं लागते असं म्हणतात. आळंदी क्षेत्रामध्ये इंद्रायणी घाटामध्ये इंद्रायणी माता इंद्रायणीमध्ये जाऊन हिवाळ्या दिवसामध्ये गळ्या एवढं पाण्यामध्ये उभा राहून 2-2 तास आळवावं लागते. आणि असं 1-2 दिवस नाही, 12 वर्ष रियाज केल्यानंतर, तप केल्यानंतर कोणीतरी म्हणायला बोलवतात. हो का नाही? उगा जमते का? होईक नाही गुरुजी बस. उगा लोकाला काय लागलं काही म्हणत राहतात. मृदंग ज्यांनी शिकेपर्यंत मृदंग वाजवण्याचं महत्व कधीच कळणार नाही. बोट फुटून जातात, चिरून जातात, जेवताना त्रास होते. 12 वर्ष हिवाळ्या दिवसामध्ये प्रॅक्टिस करत असताना, रियाज करत असताना अंगामधून घाम येतो. हिवाळ्यामध्ये एक चाल म्हणणं आणि एक चाल वाजवणं, मला असं वाटते 10 एकर पेरणी केल्या एवढं आहे. विठ्ठल विठ्ठल त्याच्यासाठी गायक होईपर्यंत गायकाचं महत्व कळत नाही, मृदंग वाजेपर्यंत मृदंगाचं महत्व कळत नाही, तसं संत होईपर्यंत संताचं महत्व कळत नाही. हो, महाराजांचं प्रमाण आहे बघा. तरीच मैमान येईल तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान, तरीच महिमान येईल को. स्वतः साधू होईपर्यंत, सज्जन होईपर्यंत, संत होईपर्यंत संताचं महत्व आपल्याला कळणार नाही. स्वतः साधू होते तो कोबराया, मग साधूचं वर्णन करतात ते खरंय. बघा महाभारतामध्ये दृष्टांत सर्वांना माहित आहे. पांडवांनी यज्ञ करत असताना आणि त्या पांडवाकडे सर्वजण आले. कोण? त्यांचे मित्र आले, सख्य आले, सोयरे आले, शत्रू आले. शत्रू कोण? कौरव होते, भावकीच होते शत्रू. आणि मित्र कोण? सखा कोण? अनंत ब्रह्मांडाचा नायक, व्यापक जगाला निर्माण करणारा, पालन करणारा, पोषण करणारा, मारणारा, तारणारा, देणारा, घेणारा असा देव भगवंत कृष्ण. एकटे आले नाहीत बर का, त्यांच्यासोबत सगळे चालते. किती? 16,108 बायका. एका बायकोला 10 मुलं आणि 1 मुलगी होती. गणित लावा किती होता. सगळे चालते. आल्याच्या नंतर कौरवांनी पांडवाचं यज्ञ बघितल्यानंतर दुर्योधनाला असं वाटलं आणि कृष्णाकडे गेले आणि म्हणायला लागले, ए कृष्णा, काना, कन्हैया, काय झालं दुर्योधन? काय नाही म्हणलं, आम्ही जेवढे आहोत पांडव तेवढेच आहेत तुला. हो म्हणलं तेवढेच आहेत, पण आमच्यावर प्रेम कमी करतो, त्यांच्यावर प्रेम जास्त करतोस. नाही म्हणलं तसं करत नाही. अरे बाबा, मी सगळ्यावर तेवढंच प्रेम करतो. सगळ्याला जन्म देणारा मीच आहे, पालन पोषण करणारा मीच आहे. तू असं समजून घेऊ नको. नाही म्हणलं, आम्हाला दिसून या लागलेलं आहे आमच्यावर तुझं प्रेमच नाही. बर इकडे ये.
88,000 ऋषी मुनी या ठिकाणी बसलेले आहेत, जेवण करायला लागले. जा त्यांच्यामधून एक सज्जन नावाचा, सज्जन वृत्तीचा असणारा एक महात्म्याला बोलवणार. दुर्योधनाने गेलं, बघितलं सगळे दुर्जन दिसले. देवा सगळीकडे बघितलो, एकटी बी गुणाचा नाही म्हणलं, सगळे अवगुणच वाईटच आहेत. उभा राहा धर्मराज, युधिष्ठिर ये बाबा इकडं. आलं. देवा काय नाही म्हणलं, 88,000 ऋषी मुनी आहेत, एक वाईट वृत्तीचा वाईट गुणाचा एक महात्म्याला इकडं आण बरं. धर्माने जाऊन बघितलं, एकटाही वाईट दिसला नाही. सांगितलं देवा बघितलं म्हणलं एकटाही वाईट आहे, सगळे चांगलेच आहेत. दुर्योधना तुला चांगलं दिसलं नाही आणि याला वाईट दिसलं नाही का? तुझ्या मनामध्ये वाईट असल्यामुळं मी तुला वाईट दिसतो, त्याच्या मनामध्ये चांगलं असल्यामुळं त्याला चांगलं दिसतो, म्हणून मी सगळ्याला तेवढंच आहे. का जसं आपण स्वतः महिमा कळेपर्यंत साधूचा महिमा कळत नाही. महाराजाला साधकांनी म्हणले, महाराजजी हो साधू कसे राहतात, सज्जन कसे राहतात बघा. सज्जनाचं विरुद्ध शब्द आहे दुर्जन. दुर्जन कोणाला म्हणावं? सोपं आहे, एका वाक्यामध्ये उत्तर आहे. ज्यांच्या अंगामध्ये एकही सज्जनाचे लक्षण नाही त्यांना दुर्जन म्हणावं. महाराज बर सज्जन कोणाला म्हणावं? एका वाक्यामध्ये उत्तर आहे, ज्यांच्या अंगामध्ये शोधून देखील अवगुण मिळत नाही त्यांना सज्जन म्हणावं. महाराज असं अवगुण गुण असं सांगू नका आम्हाला, का आम्ही भोळे बाबडे लोक, शेतकरी लोक, आम्हाला कळत नाही, आम्हाला कळावं सज्जन कशी राहतात सांगा. तुकोबरांनी दृष्टांत देऊन सांगायला लागले अभंगाच्या पहिल्या. चंदनाचे हात टाळ. पायही चंदन, चंदनाचे हात 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 पायही चंदन. परिसा नाही ना गावाने अंगी, परिसा नाही ना गावाने अंगी, पैसा नाही ना गावाने अंगी, पैसा नाही ना गावाने अंगी, परिसा नाही ना गावाने अंगी, परिसा नाही ना गावाने अंगी, पैसा नाही ना गावाने अंगी, पैसा नाही ना गावाने, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, 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 चंदनाचे हात पायही चंदन, दीपा नाही कवने आगे, कवने आगे, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही कोणी आगे, कोणी आगे. पहिल्याचे
महाराजांनी 2 दृष्टांत दिले सांगतात कशा येता चंदनासारखे आहेत पहिला शब्द त्यांनी बोलले चंदनासारखे चंदनासारखे म्हणजे बघा आता काही लोकांना चंदनासारखे म्हणजे कळालं नाही अज्ञान लोक आपण महाराज चंदनासारखे म्हणजे एकानं म्हणलं तेवढं कळत नाही करत तुला चंदनासारखे म्हणजे वृक्ष योनी मधले असेल एकानं म्हणलं वृक्षाप्रमाणे उंच वाढलेले असेल एकानं म्हणलं वृक्षाप्रमाणे जड असेल त्याचा अर्थ तसं नाही सांगितलं बाबा वृक्षाप्रमाणे चंदनाचं दृष्टांत दिलेलं आहे चंदन हे वृक्ष आहे पण वृक्ष योनीतले नाहीत चंदनामधलं जे गुण आहे तेच गुण माझ्या सज्जनामध्ये आहेत तिच्यातलं गुण घ्या पण म्हणजे महाराजांना सांगितलं ते शब्दाकडे लक्ष नाही शब्दाच्या अर्थाकडे लक्ष द्यावं लागते सांगतात ना ते जुने महाराज लोक झाडे लावा झाडे लावा झाडे लावलं झाडे लावल्यानंतर पुन्हा महाराजला म्हणलं लावत जा त्यानं म्हणलं महाराज झाडे लावल्यामुळं मला पोलिस धरून नेले त्यांनी म्हणले कसं धरून नेतात रे नाही म्हणलं तुम्ही विचारा शेजारच्याला होय रे बाबा हो म्हणलं धरून नेलं 10,000 रुपये दंड लागले 6 महिने सजा झाडे कोणते लावला त्यानं मला गांजेचे लावलं झाडे लावा याचा अर्थ कोणते बी लावा असं नाही तसं चंदनाचंच का दृष्टांत दिलेलं चंदन आपण सर्वांनी वृक्ष योनीतलेच आहोत नामदेवरायांची यादी बघा 30 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्यावया 9 लक्ष भोगावया जलचरी 11 लक्ष योनी किड्यामध्ये घ्या आता बघा ह्याच्यामध्ये 30 लक्ष योनी म्हणजे आपण सुद्धा एका काळामधले वृक्ष होतो कधी ना आता बी बघा ना काही लोकांच्या अंगामध्ये गुण राहतात वृक्षाचे गुण ज्यांना किती बोलू द्या शिवा देऊ द्या भांडण करू द्या वाकडं बोलू द्या वाईट बोलू द्या काहीच बोलत नाही विचारलं बाबा तेवढं तुम्हाला बोलते तुम्ही काहीच म्हणणार त्यांना म्हणते मला का चित्र पडणार आहेत का बोलून बोलून त्याचं तोंड दुखल निघून जाईल म्हणजे एवढं थंडगार असतो गेल्या जन्मातलं चंदन असावं ते बघा ज्याला पंढरपूर आवडणार आळंदी आवडणार पैठण आवडणार देऊ आवडणार गाथा ज्ञानेश्वरी भजन कीर्तन पुराण ग्रंथ वेद शास्त्र हे सगळं आवडणार गेल्या जन्मामध्ये तुळशी योनीतला असावं तुळशीला फार प्रिय देव आवड आहे आणि एकानं सांगितलं बाबा सोन्यावनी लेकर आहेत सोन्यावनी बायको आहे अरे शेत आहे तुला घर आहे बंगला आहे सगळं सोन्यावनी कुठेही पितूस कुठेही लोळतूस पडत जाऊन रे बाबा ऐकत जा एवढं सांगून ऐक ना गेल्या जन्मातलं ते बेश्रम असेल बेश्रम माहित आहे ना तुमच्याकडे राहते का ते आज काढलं उद्या अजून फुटत राहते जाईच ना बुडातून काही लोक बोरीच्या योनीतले असतात बोरीचं काटा माहित आहे ना असं वाकडं राहते त्याला 2 काटे एक सरळ आणि एक वाकडा धराय गेल तर टोचते आणि निघाय गेल तर ओढून धरते जाईना जाऊ देना काही लोक असतात कीर्तन करणात करू देनात भजन करणात करू देनात माळ घालनात घालू देनात चला की बाबा कीर्तनाला सप्ताह आपल्या गावामध्ये एकानं निघाला जात असताना राम 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 कीर्तनाला जायचं बस मला बी यायचं 9 वाजता कीर्तन 8 वाजलेत बसवलं 9 वाजले भजन सुरू झालं चला की सौकार जायचं आहे की आता तर भजन सुरू झालं महाराज कुठं आले बसा बस 9:30 वाजले महाराज येऊन रुपाळी सुरू झालं 9:30 वाजले चाल झाले महाराज बोलायला सुरुवात केली नाही म्हणलं अगोदर अलीकडलं पलीकडलं बोलतात पर्याय देतात आताच कुठं अभंगामध्ये घुसतात बसा म्हणलं चहा करतो तुम्हाला चहा केली 10 10:30 वाजले चला की बाबा अर्ध कीर्तन संपलं निम्म कीर्तन संपलं चला की सांगितलं बघा मला एवढं कळते कीर्तन ऐकावं तर सुरुवातीपासून ऐकावं नाहीतर जाऊ नये म्हणला कोण्या जातीचे बोरीचं काटा जाईना जाऊ देईना का आपण वृक्ष योनीमधूनच आलेले होता म्हणून वृक्षाचं दृष्टांत दिलेलं आहे तुकोबारायांनी वृक्षाला पादपाचं नाव संस्कृत मध्ये दिलेलं आहे बघा वृक्ष चंदनामध्ये जे गुण आहेत ते सज्जनामध्ये येतात काय गुण आहेत चंदनामध्ये चांगले 2 गुण येतात एक सुगंधी असतो
बघा ना किती गोड गुण आहे. एक सुगंधी असतो, दुसऱ्या वृक्षाला सुगंधीच बनवतो. साधू संत महात्मे चांगले असतात, दुसऱ्याला चांगलंच बनवतात. परमार्थिक असतात, दुसऱ्याला परमार्थिकच बनवतात. माळकरी असतात, वारकरी असतात आणि दुसऱ्याला माळकरी वारकरीत बनवतात. म्हणून चंदनाचं दृष्टांत दिलेलं आहे. तुका मने गुण वा चंदनाचे अंगी, ऐसे तुम्ही जगी संत, ऐसे तुम्ही जगी